मग काही न बोलता रेश्मा आर्यनच्या हातातून तिचा हात सोडवून घेते आणि तिथून निघून जाते. तिथून बाहेर येताना रेश्मा शोभाला फोन करते आणि विचारते. रेश्मा म्हणते, आई, राज कसे आहेत आणि हे सर्व कधी आणि कसे झाले? शोभा म्हणते, बेटा, राज कामाला जात होता आणि हा अपघात त्याच्यासोबत घडला. त्याच्यासोबत सीमाई होती, तिलाही दुखापत झाली आहे. मी राजला सांगितले होते की तुला दूर पाठवू नको, पण माझे कोण ऐकत नाही. पंडितजीचे बोलणे खरे होईल का? शोभाचे हे ऐकून रेश्माने विचारले, आई, पंडितजी काय म्हणाले होते? मग शोभाने सर्व प्रकार रेश्माला सांगितला आणि तिथे उभी असलेली रेवासुद्धा शोभाचे बोलणे ऐकत होती. शोभाचे बोलणे संपल्यावर रेश्माच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, हेच कारण होते. मालक मला माझ्या पालकांकडून विकत घेऊन आले होते. शोभा म्हणाली, बेटा, असं बोलू नकोस. मी तुला माझ्या मुलीपेक्षा जास्त मानते, हे माझ्या देवाला माहीत आहे. हे ऐकून रेश्मा म्हणते, ठीक आहे, देवाने मला एक आई तरी दिली, नाहीतर माझ्या आईवडिलांनी पैशासाठी मला सोडले. असे बोलून रेश्मा रडायला लागते आणि रिवा तिला शांत करते. शोभाही भावूक होते आणि फोन कट करते. इथून रेश्मा आणि रिवा दोघी गावी पोचतात आणि थेट हॉस्पिटलमध्ये जातात आणि रिवा राजच्या खोलीत जाते. तिथे राज आणि सीमा दोघेही बेशुद्ध झोपले होते. रेश्मा जाऊन राजजवळ बसते आणि त्याचा हात धरून रडू लागते. मग तिला दिसले की राजचा हात थरथरत आहे. मग तिने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टर येऊन तपासतात. मग बाहेर येऊन सांगतात की राजची तब्येत सुधारत आहे, पण सीमा अजूनही तशीच आहे. मग शोभा रेश्माच्या जवळ येते आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते, मला माहीत आहे की राजला आता काहीही होणार नाही. आणि मग हसत म्हणाली, चला सर्व घरी जाऊया. तुम्ही सर्वांनी 4 दिवस आराम केला नाही. आता जा आणि आराम करा. राजला काही होणार नाही, कारण रेश्मा इथेच राहणार आहे. रेश्मा पण म्हणते की तुम्ही सगळे जा, मी आहे इथेच. रेश्मा वारंवार बोलते तेव्हा सगळे तिचे ऐकून घरी जातात. रेवा हट्ट करून रेश्माच्या सोबत हॉस्पिटलमध्ये राहते. तेवढ्यात रेश्मा पाणी आणायला जात असताना तो तिला समोरच्या खोलीतून ओढून आत घेऊन जातो. रेश्मा घाबरून ओरडण्याचा प्रयत्न करते. मग तिच्या तोंडावर हात ठेवून तिचे तोंड बंद केले जाते. तेव्हा रेश्मा त्याला पाहते की तो आर्यन आहे. आर्यनला पाहून ती पूर्णपणे शांत झाली आणि विचारते, तू इथे? आर्यन म्हणतो, हो, मी तुला भेटायला आलो आहे. रेश्मा म्हणते, पण का? आर्यन म्हणतो, मी काही खेळणी नाही जे तू असेच सोडून जाशील. तू माझ्याबद्दल एकदाही विचार केला नाहीस का? रेश्मा, तू माझ्यावर थोडंसंही प्रेम केलं नाहीस? हे ऐकून रेश्माच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि रेश्माने आर्यनला मिठी मारली आणि म्हणाली, तू माझ्यासाठी खेळणी असू शकत नाही. तू माझ्यासाठी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर वेळ, आयुष्य आणि शब्द कमी पडतील. मग रेश्मा तिचे अश्रू पुसते आणि आर्यनपासून दूर जाते आणि आर्यनला तिथून जायला सांगते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आर्यन रेश्माला म्हणतो, जर तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस तर चल माझ्याबरोबर. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही रेश्मा, आणि तेही माझ्याशिवाय जगू शकणार नाही. आर्यन, ते कोण? रेश्मा, राज, ज्यांनी मला शिक्षण देऊन या जगात राहण्याच्या लायक बनवलं. मी त्यांना मरायला कसं सोडू, तुम्हीच सांगा. रेश्माच्या बोलण्याने आर्यनला वाईट वाटले. तो जाऊ लागतो. तेव्हाच रेश्माने मागून त्याचा हात धरला. मग आर्यन रेश्माकडे पाहतो. तेव्हा रेश्मा रडत त्याला सॉरी म्हणते, पण आर्यन काही न बोलता तिथून निघून जातो. रेश्मा परत येते आणि राजजवळ बसलेल्या रेवाला सर्व काही सांगते. हे सर्व ऐकून रेवा देखील दुःखी होते आणि ती म्हणते की सगळा माझा दोष आहे. मी आर्यनला सांगितले होते की तू रेवतीच्या आयुष्यात आलास तरी चालेल, पण हा शाप आहे हे मला माहिती नाही. बिचारा आर्यन तुझ्यावर खूप प्रेम करू लागला आहे. दोघी दुःखी बसल्या होत्या तेव्हा राजचा हात हलला आणि तो हळूच डोळे उघडत होता. रेश्माने त्याच्या हाताकडे बघितले आणि तिने रिवाला सांगून धावत डॉक्टरांना बोलवायला गेली. डॉक्टरही आले आणि राजला भेटायला आत रूममध्ये आले. त्यांनी सांगितले की राज बरा होत आहे, पण सीमाकडे पाहून डॉक्टर म्हणाले, तिच्याबद्दल काही सांगू शकत नाही. हे ऐकून रेश्मा आणि रेवा यांना वाईट वाटले, पण राज बरा होत असल्याचे ऐकून दोघांनी खूप आनंद झाला आणि राजने पण डोळे उघडले. रिवा आनंदी झाली आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला फोन करून सांगू लागली. दुसरीकडे रेश्मा राजजवळ बसून त्याच्याकडे बघत हसत होती. तिला तिथे पाहून राजने विचारले, तू तुझे शिक्षण सोडून इकडे का आलीस?
रेश्मा म्हणते, मी गेले तर तुमच्यासोबत हे सगळं होईल हे मला माहीत नव्हतं, नाहीतर मी कधीच गेले नसते. राज तिच्या डोळ्यात बघत होता, पण रेश्मा डोळे खाली करून बोलत होती. राज पुन्हा म्हणाला, रेश्मा, तुला येण्याची काही गरज नव्हती. मी बरा झालो असतो. हे शाप वगैरे काही नाही. ही फक्त माझ्या आईबाबांची अंधश्रद्धा आहे. मग रेश्मा वर राजकडे बघते आणि म्हणते, तुम्हाला हे सगळं मजाक वाटत आहे, पण हे सगळं घडतं. आणि जर मी तुमच्यासोबत राहण्याने सगळं ठीक होत असेल तर मी तुमच्यासोबतच राहणार आणि माझ्यामुळे सीमाजींना कधी काही त्रास होणार नाही. राजला रेश्माच्या ह्या सगळ्या गोष्टी आवडत होत्या. तो रेश्माच्या चेहऱ्याकडे बघत हसत होता. पण जेव्हा रेश्माने सीमाचे नाव घेतले तेव्हा राजला सीमाची आठवण झाली, जी ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्याच्यासोबत होती. तो घाबरला आणि रेश्माला सीमाबद्दल विचारू लागला. रेश्माने त्याला शांत राहण्यास सांगितले की सीमाजी त्या पडद्याच्या पलीकडे आहेत आणि डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्रकृती खूपच खराब आहे. राज उठून सीमाकडे जाऊ लागला तेव्हा रेश्माने त्याला थांबवले आणि म्हणाली, थांबा, मी पडदा काढते, तुम्ही झोपूनच बघा. रेश्माने पडदा हटवला आणि सीमाला पाहून राज खूप भावूक झाला आणि म्हणाला की माझ्या चुकीमुळे हे घडले. रेश्माने त्याला सांगितले की तुमची चूक नाही. दरम्यान संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि राजची भेट घेतली. तेवढ्यात तिथून डॉक्टर आले आणि त्यांच्या हातात रिपोर्ट होता. ते म्हणाले, दोघांचे रिपोर्ट आले आहेत. राजला किरकोळ दुखापत झाली आहे, पण सीमा कोमात गेली आहे आणि तिला 6 दिवस, 6 महिने किंवा 6 वर्षही तिला बरे होण्यासाठी लागू शकतात. हे सर्व ऐकून सर्वजण दुःखी होतात. डॉक्टर म्हणतात की राज 10 दिवसांनी घरी जाऊ शकतो, परंतु सीमा शुद्धीवर येईपर्यंत तिला रुग्णालयात राहावे लागेल. लवकरच 10 दिवस झाले आणि आबासाहेब आणि शोभा राजला घ्यायला आले, पण राजचे डोळे कोणाला तरी शोधत होते. अशा अवस्थेत शोभाची नजर राजकडे गेली आणि शोभा म्हणाली, बेटा, तू कोणाला शोधते का? राज, नाही आई, मी तर असेच. शोभा हसायला लागली आणि म्हणाली, तू ये, आम्ही गाडीजवळ तुझी वाट बघू. राज सीमाकडे जातो आणि बराच वेळ तिच्याकडे बघत राहतो आणि मग काही वेळाने तिथून निघून जातो. आणि जेव्हा तो गाडीजवळ पोचतो तेव्हा त्याला रेश्मा तिथे उभी असलेली दिसली. ती राजच्या येण्याचीच वाट पाहत होती. हे पाहून राज आनंदी होतो आणि मागे जाऊन रेश्माच्या शेजारी बसतो. आबासाहेब आणि शोभा पुढच्या सीटवर बसतात. तिथून दोघे घरी येतात. घरात सर्वजण राजची खूप काळजी घेतात आणि राजसुद्धा रोज एकदा सीमाला भेटायला यायचा. राजलाही रेश्मा खूप आवडू लागली होती. राज नेहमी कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने रेश्माला आपल्यासमोर ठेवत असे. एके दिवशी सकाळपासून राजने रेश्माला पाहिले नव्हते. राज रेवाला सांगतो, रेवा, जा रेश्माला पाणी घेऊन पाठव, मला तहान लागली आहे. रेवा, हो बाई. रेश्माने पाणी आणून राजला दिले आणि तिथून निघाली. मग राज तिला थांबवतो आणि विचारतो, काय झालं रेश्मा, उदास का आहेस? तुला कुणी काही बोललं आहे का? पण रेश्मा डोकं हलवून नाही म्हणते. तेव्हा तिथे उभी असलेली रेवा म्हणते, रेवा, पुढच्या आठवड्यात आम्हा दोघींची परीक्षा आहे, पण काय करणार? रेश्मा जायला तयार नाही. रेश्मा खाली मान घालून उभी होती. मग राजने तिच्याकडे प्रेमाने बघून विचारले, तू का जाणार नाहीस? रेश्मा, मी गेले आणि हे सगळं झालं, आता नाही जाणार. परत तुम्हाला काही झालं तर? राज हसत हसत म्हणतो, ठीक आहे, मग मी पण तुमच्यासोबत येतो. तसंही मला तिथून आमंत्रण आलं होतं की तुम्ही लॉच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लेक्चर द्या. हे ऐकून रिवा आणि रेश्मा राजकडे पाहू लागतात. मोहितचा विचार करून रिवा घाबरली आणि रेश्माला भीती वाटत होती की राजला समोर पाहून आर्यन काहीतरी करेल. मग दोघेही विचार करतच होत्या की राज म्हणाला, चला जा, पॅकिंग करून घ्या, मी तिकीट बुक करतो. असे बोलून राज तिथून गेला. दोघींनी पॅकिंग केले आणि 2 दिवसांनी कुटुंबाचा निरोप घेऊन तिघेही तिथून निघाले. जाताना राजने शोभाला सीमाची काळजी घ्यायला सांगितली आणि म्हणाला, सीमाबद्दल सांगत राहा. शोभाने सीमाची सर्व जबाबदारी घेतली आणि म्हणाले की तुम्ही सगळे निश्चिंत राहा, मी इथली सगळी काळजी घेईल. राज आणि रेश्मा जवळ आल्याने शोभाला आनंद झाला. मुंबई शहर. मुंबईला पोचताच राजने त्यांची राहण्याची व्यवस्था केली. पूर्वी दोघीही वसतिगृहात राहत होत्या, पण आता त्या राजसोबत फ्लॅटमध्ये राहायला आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघीही कॉलेजला गेल्या. तेव्हा आर्यन, राहुल, रुई, मोहित तिघेही गेटवर बसले होते. रिवाला बघून मोहित धावत आला, पण रिवाने त्याच्याशी काहीही बोलली नाही आणि त्याला फोन करायला सांगितला.
पण रेश्माने आर्यनकडे बघण्यासाठी एकदाही नजरवर केली नाही. काही वेळाने राजचा पहिला इन्स्पिरेशन क्लास आर्यनच्या क्लासमध्येच होता. म्हणजे आधी राज आर्यनच्या क्लासमध्ये क्लास घ्यायला गेला. तर बघूया काय होईल जेव्हा आर्यन आणि राज समोर असतील. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ऑल बटनवर सेट करा. धन्यवाद.